नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळच्या काही ठळक घडामोडींकडे. नगरसेविकेची उपमुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट. कोकणात जाणाऱ्या नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार, भारतीय रेल्वेची मंजुरी आणि नौपाड्यातील विद्यालयात विविध विषयांवर चर्चासत्रांचं आयोजन. शिवसेनेच्या माजी आमदार आणि नगरसेविका यामिनी जाधव यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिचकंडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. गेल्या काही वर्षांपासून यामिनी जाधव या कर्करोगाशी झुंज देत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळेला एकनाथ शिंदे यांनी यामिनी जाधव यांच्या प्रकृतीची आस्थेनं विचारपूस केली. तसंच डॉक्टरांकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची आणि प्रकृतीची माहिती घेतली. यामिनी जाधव यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळेला यामिनी जाधव यांचे पती आणि शिवसेनेचे भायखळा उपनेते यशवंत जाधव हे देखील उपस्थित होते. कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांसाठी आणि नवीन रेल्वे सेवेसाठी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल दोन्ही खासदारांनी त्यांचे आभार मानले. प्रस्तावित गाडी दररोज धावणार आहेत. या गाडीचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरोली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालीवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर या एक्सप्रेसला थांबे असणार आहेत. CSMT ते सावंतवाडी रोड दरम्यान सुमारे 510 किलोमीटरच्या मार्गावर ही सेवा थेट आणि सुविधाजनक रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून पर्यटन, शिक्षण, रोजगार आणि व्यापारासाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कोकणातील समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरं आणि पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणं अधिक सुलभ होणार असून स्थानिक व्यवसाय आणि पर्यटनालाही या नव्या रेल्वे सेवेमुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मिळालेल्या या यशामुळे कोकणवासियांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. कोकण रेल्वे प्रवासांसाठी एक खुश खबर आहे. भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी ही नवीन एक्सप्रेस ट्रेन लवकरात सुरू करणार आहे. माननीय आमचे लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मी स्वतः त्याचबरोबर इतर खासदारांनी सातत्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली होती. ही मागणी मंजूर झालेली आहे. काल सुद्धा मी प्रत्यक्ष भेटून या संदर्भात मागणी केली होती. यापूर्वी सुद्धा सातत्याने याविषयी आम्ही आवाज उठवला होता. 22 स्टेशनांवरती ही ट्रेन थांबणार आहे. नियमित ही ट्रेन सुरू होणार आहे. दादर असेल, ठाणा असेल, पनवेल आहे, रोहा, माणगाव, वीर, कुडाळ, सिंधुदुर्ग अशी सर्व स्टेशनांचा अंतर्भाव या एक्सप्रेस ट्रेनमध्ये घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थी असतील, व्यापारी असतील, त्याचबरोबर गावाला जाणारे चाकरमानी असतील, यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. कोकणाच्या विकासामध्ये सुद्धा या ट्रेनचा मोठा वाटा ठरणार आहे. आणि कोकणवासियांची ही मागणी मान्य केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे मी कोकणवासियांतर्फे स्वागत करतो आणि आभारी मानतो. विकासाच्या नावाखाली ठाणे शहरात अनेक पायाभूत प्रकल्प सध्या उभारण्यात येत आहेत. अगदी विकास आराखड्यात नमूद नसलेले प्रकल्प देखील राबवले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात न घेता ही सर्व कामं केली जात असून कायद्याच्या दृष्टीनं हे योग्य आहे की अयोग्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मोठे प्रकल्प म्हणजे खरा विकास नव्हे. आता तर महापालिकेबरोबरच राज्यकर्त्यांना देखील कायदा आणि घटना सांगण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी फटकारले.
ठाणे शहरातील वाहतूक कशी असावी यासह विविध विषयांवर आज नौपाड्यातील सरस्वती विद्यालयात एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेला आपले विचार मांडताना अभय ओक यांनी परखड भाष्य केलं. ठाणे शहरातील विविध विकास प्रकल्प आणि विकास आराखडा यावर बोलताना ते म्हणाले की या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो. विकास आराखडा साधारण 10 वर्षाचा असून तो तयार करताना नागरिकांचे आक्षेप, हरकती आणि सूचना यांचा विचार केल्यानंतर आराखडा मंजूर होतो. अनेक मोठ्या प्रकल्पांचा विकास आराखड्यात समावेश नसताना देखील प्रकल्प ठाण्यात राबवले जात असल्याचं ओक यांनी स्पष्ट केलं. विकास आराखडा तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी या बाबी प्रत्यक्षात आणताना नगररचना अधिनियमातील तरतुदींकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. कायदेशीर दृष्टीनं देखील ही बाब अयोग्य असल्याचं माजी न्यायमूर्तींनी आपल्या भाषणात सांगितलं. पायाभूत सुविधा प्रकल्प हे शहराच्या विकासासाठी आवश्यक असले तरी तो खरा मापदंड नव्हे. शहरात राहणाऱ्या नागरिकांचं जीवन किती सुरक्षित आणि सन्मानपूर्वक आहे याला अतिशय महत्त्व असल्याचं ओक यांनी नमूद केलं. हे सर्व निकष पडताळून पाहिले तर ठाणे शहर सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली आहे. ठाण्यात अनेक प्रकल्पांच्या नावाखाली खारफुटी तसंच जुनी झाडं मोठ्या प्रमाणावर तोडण्यात आली आहेत. त्यावर भाष्य करताना अभय ओक म्हणाले की पर्यावरणाचा समतोल ढासळणारी ही वृक्षतोड अतिशय घातक असून त्यावर गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. विकास प्रकल्प जरूर राबवा, पण कायदा आणि घटना याचा अभ्यास करून मगच निर्णय घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी देखील जनतेच्या दर्जा लक्षात घेऊन प्रकल्प राबवला असे विचार मांडले. या चर्चासत्रात मराठी विज्ञान परिषदेचे सचिव अ. देशपांडे, सुरेंद्र दिघे, वास्तुविशारद सुलक्षणा महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे शहरात रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास आगीच्या 2 वेगवेगळ्या घटना घडल्या तर एका ठिकाणी झाड कोसळल्याची दुर्घटना घडली. या तिन्ही घटनांमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालं असलं तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई नाशिक महामार्गावर धावत्या आयशर टेम्पोला भीषण आग लागली. या टेम्पोमध्ये एसी, फ्रीज, फर्निचरसह घरातील साहित्याची वाहतूक केली जात होती. आगीमध्ये हे सर्व साहित्य जळून खाक झाले. तर पुंजानी इस्टेट परिसरातील मेसर्स हरिकृष्णा या सुमारे 600 चौरस फूट प्रिंटिंग शॉपला सोमवारी पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 2 तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान अनमोल हाऊस सोसायटी परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कल्पना सोसायटीच्या कार्यालयाच्या पत्र्याचं आणि संरक्षक भिंतीचं नुकसान झालं. घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केलं. सुदैवानं या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहापूरमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील भारंगी नदीच्या पुलावर सकाळी झालेल्या अपघातात ठाणे महापालिका अग्निशमन दलातील एका जवानाचा मृत्यू झालाय. रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विकास लहुगोरे हे शहापूर सरलंबा रोडवरील बामणे गावचे रहिवासी असून कामावर जात असताना त्यांच्या बुलेटचा खड्ड्यात अपघात झाला. खड्ड्यात दुचाकी आदळल्यानंतर विकास गोरे रस्त्यावर कोसळले आणि डिव्हायडरवर आदळल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीनं त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे विकास गोरे हे ठाणे महापालिका अग्निशमन दलात कार्यरत होते. कर्तव्य बजावण्यासाठी जात असताना खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात या जवानाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते. या घटनेनंतर मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणखीन किती बळी जाणार असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. महामार्गावरील खड्डे तातडीनं बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. विकास लहू गोरे यांचा दुर्दैवी खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे, ह्या आघातात सरकारने त्याला काहीतरी आपला ह्या 9 महिन्याच्या 2 मुली आहेत, या मुलींना सहकार्य करावा आणि प्रमुख म्हणून तोच आपला ठाण्याला ड्युटीवर जात असताना नाशिक, बॉम्बे ह्या हवेच्या ठिकाणी असे मोठे खड्डे पडलेले आहेत. ठाण्यातील केसरमिल नाका परिसरातील आंबेघोसाळे तलावात अंदाजे 55 ते 60 वर्ष अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच राबोडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांच्या मदतीनं महिलेचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर राबोडी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलाय. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून महिलेनं आत्महत्या केली की अन्य काही कारणांमुळे तिचा मृत्यू झाला याचा तपास राबोडी पोलीस करत आहेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.